पहिल्यांदा सांगा मला दोन आपण DC मशीन काल पाहिलं. त्या DC मशीनमध्ये कन्स्ट्रक्शन जे पाहिलं इट इज अबाउट द DC जनरेटर. जेव्हा DC जनरेटरचं आपण कन्स्ट्रक्शन बघत होतो त्यावेळेला काही पॉईंट सांगितले गेले होते माझ्याकडून की हे असं झाल्यानंतर याला काय होतं, म्हणजे फील्ड वाइंडिंगला काय होतं, आर्मेचर वाइंडिंगला काय होतं, EMF इंड्यूस होतो, परत ते प्राईम मूव्हर वगैरे ह्या गोष्टी मी काय केल्या होत्या, क्लिअर केल्या होत्या राईट. तरी पण एक थोडंसं मी क्लिअरन्स देण्यासाठी परत एकदा हे शेअर करते. 1 मिनिट. फोटो गॅलरी DC मशीन. ओके, सो यू कॅन सी हिअर द डायग्राम. चेक करा, डायग्राम दिसते तुम्हाला सगळ्यांना. तर या डायग्राममध्ये बघा, दिस इज अबाउट द DC जनरेटर. ही जी डायग्राम आहे एक शॉर्ट व्ह्यूज मी ड्रॉ केलेला आहे. जेव्हा तुमचं जे कन्स्ट्रक्शन आहे, कन्स्ट्रक्शन वर्क ॲज अ जनरेटर. कारण का DC मशीन इट कॅन बी वर्क ॲज अ DC जनरेटर और इट कॅन बी वर्क ॲज अ DC मोटर, बट अकॉर्डिंग टू द कनेक्शन ऑफ वाइंडिंगच्या कनेक्शननुसार. तर काय आहे, यू कॅन चेक हिअर. बघा बरं, सेकंड डायग्राममध्ये बघा, फर्स्ट नका बघू, खालची जी डायग्राम दिसते, चेक दिस डायग्राम आणि कालचे पॉईंट्स रिकलेक्ट करा. यू कॅन सी हिअर देर आर 2 पार्ट्स राईट. पहिला आहे मॅग्नेटिक फील्ड सिस्टम, त्यालाच आपण फील्ड वाइंडिंग असं नाव दिले. आणि दुसरं आहे आर्मेचर वाइंडिंग. फील्ड वाइंडिंग कसं आहे, इट इज स्टेशनरी अँड आर्मेचर वाइंडिंग कसं आहे, इट इज रोटेटिंग आहे. तर फील्ड वाइंडिंगला जेव्हा DC जनरेटर म्हणून आपण वर्क करतोय हे कन्स्ट्रक्शन, त्यावेळेला फील्ड वाइंडिंगला DC सप्लाय देण्यात आलं. काय दिलं आहे, DC सप्लाय देण्यात आलेलं आहे, बरोबर आहे. DC सप्लाय दिल्यामुळे काय होईल, द DC करंट विल बी स्टार्टेड फ्लोविंग थ्रू द फील्ड वाइंडिंग. बघा, DC सप्लाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा इथं तुम्हाला काय केलं आहे, DC सप्लाय दिलं आहे फील्ड वाइंडिंगला. त्याच्याबरोबरच फील्ड वाइंडिंगला जेव्हा आपण सप्लाय देतोय त्यावेळेला काय तयार होतात, लास्ट लेक्चरला झालं आहे, जेव्हा आपण याला सप्लाय दिला त्यामुळे त्या जो एअर गॅप आहे, in the air gap what is produced, magnetic field will be produced between the armature and field winding. magnetic field मध्ये flux, correct, magnetic flux किंवा field will be produced. ओके, सो magnetic flux जे आहे ते एअर गॅप मध्ये तयार होईल, magnetic field तयार होईल between the armature and field winding, where you can check here. त्याच वेळेला आपण जो तुमचा आर्मेचर वाइंडिंग आहे, आर्मेचर वाइंडिंग जे दिसतंय, दॅट आर्मेचर वाइंडिंगला मी काय केले, आय हॅव गिवन द प्राईम मूव्हर. प्राईम मूव्हर म्हणजे काय, कुठला प्राईम मूव्हर असतात, प्राईम मूव्हर वेगवेगळे, स्टीम टर्बाईन आहे, वॉटर टर्बाईन आहे, गॅस इंजिन आहे, डिझेल इंजिन आहे, हे जे सगळे प्राईम मूव्हर आहेत. प्राईम मूव्हर म्हणजे काय, मेकॅनिकल मुवमेंट असते ना त्याची. सो दॅट मेकॅनिकल मुवमेंट कोणाला अटॅच केले, इट इज अटॅच टू द आर्मेचर वाइंडिंग, राईट. सो द प्राईम मूव्हर इट इज कपल्ड विथ द आर्मेचर वाइंडिंग, राईट. त्यामुळे काय होईल, हा आर्मेचर तुमचा काय होणार आहे, रोटेट होईल. बिकॉज ऑफ द मेकॅनिकल प्राईम मूव्हर असल्यामुळे काय होईल, हा रोटेट होईल कंटिन्युअसली. आणि हा रोटेट झाल्यामुळे इथं जे मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाले होते मगाशी, दॅट फ्लक्स विल बी कट. And therefore EMF will be induced in the armature winding according to Faraday's law of electromagnetic induction. कोणत्या लॉनुसार, फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक नुसार काय होणार आहे, जेव्हा तुमचा आर्मेचर हा रोटेट होणार आहे, दिस आर्मेचर तिथं व्यवस्थित दाखवलं आहे कुठे आर्मेचर ॲरो करून. सो आर्मेचर विल बी रोटेटेड, इट विल कट the magnetic flux lines which is produced by the field winding and then it produces the EMF in the armature. आणि जे काही EMF प्रोड्यूस झालेलं आहे ते आपण लोडला कनेक्ट केलेलं आहे, राईट. लोड म्हणजे तुमचा लॅम्प असेल तर तो लॅम्प काय होईल, ऑन होतील. लोड म्हणजे काय,
For example, I have connected the lamp across this armature winding, then it will produce, it will glow the lamp. Lamp काय होऊन जाईल तुमचा ऑन होऊन जाईल. So this is about the working, we can say, in case of DC generator. या केसमध्ये बघा, you can see here, this is the symbolic diagram of DC generator. This is the symbolic diagram of DC generator. काय काय आहे बघा बरं. DC जनरेटरला कंपल्सरी प्राइम मूवरची गरज पडते, लक्षात ठेवा. बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट जनरेटर. जनरेटर मीन्स इट कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सो मेकॅनिकल एनर्जी कोण देणार आहे? दॅट मेकॅनिकल एनर्जी इज गिवन बाय द प्राइम मूवर टू द आर्मेचर वाइंडिंग. A for armature winding. A1, A2 are the terminals of armature winding, whereas F1, F2 हे कोणाचे असतील? It is field winding. आणि field windingला या ठिकाणी आपण DC excitation दिलेलं आहे. We have given the DC excitation, or we can say DC supply to the field winding. In case of DC generator, I am talking about only DC generator. So this is diagram, this total diagram is about DC generator, not the motor. Generator लक्षात कसा ठेवायचा? We are giving the supply to the field winding as well as prime mover is coupled with the armature winding. ओके, त्यामुळे मी हे शॉर्ट डायग्राम काढून ठेवले जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँड होईल की DC जनरेटरचं एक सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं असतं. Okay, so let's we move towards principle of operation of DC generator. Principal operation बघणार आहोत आपण. Second point is principle. आता आपण जे डिस्कस केलं तेच परत आपण बोलणार आहे. काय आहे? जे प्रिन्सिपल आहे, दॅट प्रिन्सिपल कोणता आहे तर डायनॅमिकली इंड्युस्ड EMF. आठवत आहे हे दोन कन्सेप्ट, स्टॅटिकली इंड्युस्ड EMF आणि डायनॅमिकली इंड्युस्ड EMF, हे दोन कन्सेप्ट तुम्हाला लास्ट इयरला झालेत. डायनॅमिकली इंड्युस्ड EMF मध्ये काय होतं? द फ्लक्स जे काय आहे इट इज लिंक विथ द कंडक्टर, इट इज चेंजेस. जर का फ्लक्स लिंक झालेले आहेत कंडक्टरशी, जर का ते चेंज होत असेल तर EMF विल बी इंड्युस्ड इन द कंडक्टर according to the Faraday's law of electromagnetic induction. Dynamically induced EMF मध्ये फ्लक्स जे आहेत that is linked with the conductor is changing, then EMF is induced into the conductor. In case of this DC generator, या DC generator मध्ये when armature winding, बघा you can see in the last diagram, तुमच्या समोर नोटबुक असेल ज्यामध्ये काल लिहिलं असेल, तिथं बघा तुमचा कोणता पार्ट रोटेट होतोय? आर्मेचर वाइंडिंग. आर्मेचर वाइंडिंग हा रोटेट कशाने केला जातो? बाय युजिंग द प्राइम मूवर. जे काय त्याच्याशी फ्लक्स लिंक झालेले बिकॉज ऑफ द फील्ड वाइंडिंग, कारण का फील्ड वाइंडिंगला सप्लाय दिल्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाले, ते जे फ्लक्स लिंक होतील कंडक्टरशी ते काय होणार? इट विल बी चेंजेस. का चेंज झाले? बिकॉज आर्मेचर वाइंडिंग काय होतं इथं? रोटेट होत आहे. So when the armature winding is rotated by the prime mover, the flux link with it changes. आणि flux link with it change झाला, obviously flux linkage जर का change होत असेल तर काय तयार होत आहे? EMF, electromotive force, is induced in the armature winding. लक्षात ठेवा, कुठे प्रोड्यूस होणार? आर्मेचर वाइंडिंग. का तर कोण रोटेट होत आहे? आर्मेचर वाइंडिंग रोटेट होते. कोणाशी लिंक झालेला आहे तो? फ्लक्सशी लिंक झालेला आहे, जे की चेंज होत आहेत. सो हिअर विच आर द प्राइम मूवर्स, मी इथं मेन्शन पण केलेले आहेत की कोणकोणते प्राइम मूवर्स वापरतात. प्राइम मूवर्स कॅन बी वॉटर टर्बाईन, स्टीम टर्बाईन, स्टीम इंजिन, डिझेल इंजिन, कोणत्याही प्रकारचा प्राइम मूवर असू शकतो. ओके, सो द डायरेक्शन, अगेन लास्ट टाइम मी सांगितलं होतं, जी काही डायरेक्शन आहे ते EMF जे इंड्यूस झालेलं आहे आर्मेचर वाइंडिंग मध्ये, इट इज ऑलवेज गिवन बाय फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आता क्वेश्चन पडला असेल की मॅडम हे लक्षात कसं ठेवायचं, कोणता रूल आहे? तर मी लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगते.
जनरेटरमध्ये तुमचं स्पेलिंग लिहिलं तर लास्टला किंवा जनरेटरच्या ह्याच्यामध्ये किती वेळा तुमचं हे येते आर येते चेक करायचं 2 टाइम्स. इन केस ऑफ मोटर ओनली 1 टाइम. जनरेटरमध्ये किती टाइम्स येत आहे 2 टाइम्स. सो फ्रॉम दॅट लक्षात ठेवायचं इट इज अ राईट हँड रूल. जी साठी राईट हँड रूल, एम साठी लेफ्ट हँड रूल. जनरेटरसाठी राईट हँड रूलचा वापर केला जातो आणि मोटरसाठी लेफ्ट हँड रूलचा वापर केला जातो. तर या ठिकाणी फ्लेमिंग्स राईट हँड रूल मी शॉर्टमध्ये दिलाय. If we stretch our 3 fingers of the right hand, then thumb indicates the conductor motion, then first finger indicates the flux, direction of the flux, and middle finger indicates the direction of induced EMF, or due to that EMF induced, current will be started flowing, so it will show the direction of EMF or current. So this is the direction of induced EMF. It is given by Fleming's right hand rule. So this is about the principal operation. It is very simple, right? काय सिम्पली प्रिन्सिपल कोणत्या याच्यावर आहे डायनॅमिकली इंड्युस्ड EMF. डायनॅमिकली इंड्युस्ड EMF म्हणजे काय म्हणते फ्लक्स लिंकेज चेंज झाले EMF तयार होणार. फ्लक्स लिंकेज कोणामुळे चेंज होणार आर्मेचर माझा रोटेट झाला. आर्मेचर रोटेट झाल्यामुळं माझे फ्लक्स लिंकेज चेंज झाले त्यामुळं EMF इंड्यूस झाला. प्राईम मूव्हर कोण आहेत ते फक्त मेन्शन करायचं आणि डायरेक्शन कोणामध्ये आली आहे तेही मेन्शन करायचं. सो दिस इज अबाउट द प्रिन्सिपल ऑपरेशन ऑफ DC जनरेटर. देन नेक्स्ट इज व्हॉट क्लासिफिकेशन ऑफ DC जनरेटर. आता या DC जनरेटरचं क्लासिफिकेशन कसं केलंय क्लासिफिकेशन कसं आहे महत्त्वाचं आहे की DC जनरेटरमध्ये 2 वाइंडिंग असतात. कोणकोणते सांगा जरा मला. इन केस ऑफ DC जनरेटर देर आर 2 वाइंडिंग्स. फर्स्ट इज सेकंड इज बोला पटपट थोडं मॅसेज और एनीवन प्लीज. आय विल टेल अ नंबर. कोणाच तर नंबर घेते मी 1 मिनिट. विनीत कुरणे प्लीज माईक ऑन करा आणि मला सांगा कोणते 2 वाइंडिंग असतात. विनीत कुरणे. In case of DC generator 2 windings are there. Vinit Kurne, are you there? आहात की नाही ओके. कोणते वाइंडिंग्स असतात कालच्या वेव्ह वाइंडिंग आणि लॅप वाइंडिंग. सॉरी नाही हे आत्ताच तू मागचं लेक्चर पाहिलेस. कालच्या लेक्चरला होतास तू होतो की मग कालच्या लेक्चरला आपण 2 वाइंडिंग डिस्कस केलेत. कन्स्ट्रक्शन ऑफ DC जनरेटर आर्मेचर वाइंडिंग करेक्ट. आणि सेकंड फील्ड वाइंडिंग करेक्ट. सो देर आर 2 वाइंडिंग. फर्स्ट इज माइक बंद कर. फर्स्ट इज फील्ड वाइंडिंग, सेकंड इज आर्मेचर वाइंडिंग. तर करंट जो आहे आपल्याला फील्ड वाइंडिंगला काय करायचंय करंट द्यायचं राईट. आपण म्हणतो DC सप्लाय द्यायचं आहे. DC सप्लाय म्हणजेच काय सप्लाय दिला तर करंट फ्लो होणार स्टार्ट. ओके. फील्ड वाइंडिंगला काय देणार आहोत सप्लाय देऊन करंट त्याच्यातून स्टार्ट होईल फ्लो होण्यासाठी. सो तो जो काही करंट आहे इट इज गिवन इन अ डिफरंट वेज. वेगवेगळ्या मार्गाद्वारे आपण करंट देऊ शकतो. पहिला कोणता मार्ग आहे तर वी कॅन कनेक्ट द फील्ड वाइंडिंग टू द एक्सटर्नल सोर्स. जो काही फील्ड वाइंडिंग आहे त्याला आपण एक्सटर्नल सोर्सला कनेक्ट करायचं. फॉर एक्झाम्पल बॅटरी किंवा DC सप्लाय. हा तुमचा काय झाला एक्सटर्नल सोर्स झाला जे आपण DC एक्सायटेशन म्हटलं मग अशी किंवा DC सप्लाय म्हटलं बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सो वी आर गिविंग द एक्सटर्नल सोर्स और सप्लाय टू द फील्ड वाइंडिंग. हे एक झालं पहिलं माध्यम. दुसरं मीडियम काय आहे सेकंड मीडियम वी यूज EMF विच इज इंड्युस्ड इन द आर्मेचर वाइंडिंग. आर्मेचर वाइंडिंगमध्ये EMF जे तयार होतं स्वतःचं EMF जे असतं त्या EMFचा आपण वापर करणार आहे. आता हे स्वतःचं EMF कसं तयार होतं हा कन्सेप्ट पुढं होईलच तुम्हाला लेक्चरमध्ये. सो पहिल्या केसमध्ये आपण पहिलं काय सांगितलं वी कनेक्ट द फील्ड वाइंडिंग टू एक्सटर्नल सोर्स सच एज बॅटरी. सो दॅट जनरेटर इज नोन ॲज सेपरेटली एक्सायटेड जनरेटर. काय नाव दिलं
सेपरेटली सेपरेट सप्लाय दिला आपण, सेपरेट सोर्सची अरेंजमेंट केली. सो इट इज नोन ॲज सेपरेटली एक्सायटेड जनरेटर. वेअर सेकंड टाईप कुठला असेल? सेल्फ एक्सायटेड. आता सेल्फ एक्सायटेड म्हणजे काय? स्वतःच्या जनरेटरचा स्वतःचा EMFचा वापर करण्यात आला म्हणून त्याला सेल्फ एक्सायटेड जनरेटर असं म्हटलं. सो देर आर टू टाईप्स. फर्स्ट इज separately excited generator and second type is self excited generator. Again, in case of self excited, again there are three types. First is shunt generators, series generator, and third is compound generators. In compound generator, again there are two types. First is cumulative compound generator and second is differential compound generator. In cumulative compound generator, again there are two types. First is long shunt cumulative generator, second is short shunt cumulative generator. And in case of differential compound generator, there are also two types, long shunt and short shunt. So this is the classification of DC generator. It can be asked for the 2 marks for the final exam. If it is on offline exam, then for the 2 marks this question is generally asked. लक्षात राहील हे. तर हे त्याचं काय आहे? क्लासिफिकेशन आहे. याच्याबद्दलची पुढे माहिती कंटिन्यूस होणार आहे. म्हणजे सेपरेटली एक्सायटेडमध्ये काय काय होतं, सेल्फमध्ये काय आहे, शंट कसं असतं, सेरीज कसं असतं, कंपाऊंड कसे असते, त्याचे डायग्राम वगैरे हे सगळं होईलच. सो वी विल सी फर्स्ट वन. कोणता आहे पहिला? DC जनरेटरमध्ये पहिला टाईप कोणता? सेपरेटली एक्सायटेड जनरेटर. सेपरेटली एक्सायटेड जनरेटर म्हणजे मी आत्ता सांगितलं, वी कनेक्ट our field winding to an external source such as battery. It is known as separately excited generator. ज्या वेळेला माझं field winding एक्सटर्नल सोर्सशी कनेक्ट केलं जातं तेव्हा त्याला म्हणतात separately excited generator. Okay, we will see the diagram of it. पहिल्यांदा आपण डायग्राम बघूया. थर्ड ना, yes. So you can see the diagram, separately excited generator. I will zoom it out. बघून घ्या थोडी. बघितलं पहिला काय दिलं बघा. देर इज फील्ड वाइंडिंग. इट इज शोन F1 F2 ज्याला आपण एक्सटर्नल DC सप्लाय कनेक्ट केलेला आहे. सेकंड आहे या साईडला बघा, राईट साईडला A फॉर आर्मेचर. आणि जे वरच्या साईडला दोन ब्लॉक्स, वरचा आणि खालचा एक ब्लॉक दाखवला आहे बघा, इट इज ॲक्च्युली फॉर ब्रशेस. इट इज ॲक्च्युली फॉर ब्रशेस. तर टाईमआउट झालं असेल, तुम्हाला मेसेज आला आहे. जर झालं तर परत एकदा जॉईन करायचं आहे, लिंक पाठवेन मी. सो A1 A2 इट इज द टर्मिनल्स ऑफ आर्मेचर वाइंडिंग. A फॉर आर्मेचर ॲक्च्युली. आणि वरच्या साईडला जो दिसतोय तुम्हाला छोटा ब्लॉक, इट इज फॉर द ब्रशेस. ब्रश दाखवण्यासाठी वापर केलेला आहे. देन आर्मेचरला आपण इन केस ऑफ DC जनरेटर वी रिक्वायर द प्राइम मूव्हर. राईट, प्राइम मूव्हर कोणताही असू शकतो. प्राइम मूव्हर. त्याच्यानंतर आर्मेचरच्या अक्रॉस आपण लोड बँक लावली आहे. लोड बँक ही लॅम्प लोड असेल, इंडक्टिव्ह असेल, कपॅसिटिव्ह असेल, डिपेंड्स. आणि त्या लोडच्या अक्रॉस आपण व्होल्टेज मेजर करणार आहे म्हणून व्होल्टमीटर दाखवलेलं आहे. त्याचं नाव दिलं आहे टर्मिनल व्होल्टेज. त्याला नाव काय दिलं आहे? टर्मिनल व्होल्टेज. तुम्हाला फायनलमध्ये असा क्वेश्चन विचारला जाईल, एक्सप्लेन सेपरेटली एक्सायटेड जनरेटर विथ इट्स नीट डायग्राम and give the formulas or give the comment on the field current, armature current, induced EMF, terminal voltage, and also draw the load characteristic. असं हे 4 mark to 6 marksला कंपल्सरी विचारला जातो. ओके, ऑफलाईन बद्दलच मी जास्त बोलणार आहे बिकॉज आय डोंट नो ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे, अजून ते काय फायनल नाही होणार. पण आपण ऑफलाईन बद्दलच बोलू आताच्या ह्याच्यामध्ये. सो हॅव यू सीन द डायग्राम? डायग्राममध्ये काय डाऊट आहे?
सो इन केस ऑफ एक्सटर्नल DC सप्लाय बघा, जेव्हा फील्ड वाइंडिंग एक्सटर्नल सप्लायला कनेक्ट केलं आहे त्यावेळेला त्याच्यातून जाणाऱ्या करंटला नाव दिले IF. इफ नाही आहे बरं का ते, IF. I फॉर करंट, F फॉर फील्ड वाइंडिंग, IF. लेक्चर अटेंड करण्याचा हाच उद्देश आहे, कारण याला जे लेक्चर अटेंड नाही करणार त्याला इफच म्हणणार, IF म्हणणार नाहीत, राईट. देन the current is flowing through the load armature winding, it is nothing but IA is equals to IL. कारण का एकाच लूपमधला करंट आहे, त्यामुळे जो आर्मेचर करंटमधून जाणार, आर्मेचर वाइंडिंगमधून जो करंट जाणार आहे तो सेम करंट लोडमधून जाणार आहे, त्यामुळे त्याचं नाव दिले IA is equals to IL. Clear? So we will talk about first field current. Field current बघा, it is represented by IF. It is represented by IF. So due to separate excitation, field current will remain constant. आपण या ठिकाणी separate excitation वापरतोय, वेगळा एक्सटर्नल सोर्स वापरतोय, दॅट्स वाय द करंट IF ची व्हॅल्यू काय आहे, इट विल बी कॉन्स्टंट, इट विल नॉट बी चेंजेस. सेकंड आहे आर्मेचर करंट. आर्मेचर करंट काय म्हटलंय, द लोड इज कनेक्टेड अक्रॉस द आर्मेचर वाइंडिंग, त्यामुळं आर्मेचर करंट जेवढा आहे तेवढाच लोड करंट असणार आहे. यू कॅन सी इन द लूपमध्ये दाखवलंय बघा, म्हणून IA इज इक्वल्स टू IL. थर्ड आहे इंटरनली इंड्युस्ड व्होल्टेज. इंटरनली इंड्युस्ड व्होल्टेज म्हणजे काय, मी मगाशी एक प्रिन्सिपल सांगितलं ऑपरेशन, त्याच्यामध्ये जो EMF तयार होतो, EMF इज इंड्युस्ड इन द आर्मेचर वाइंडिंग असं आपण नाव दिलं होतं, त्यालाच इंटरनली इंड्युस्ड व्होल्टेज असं नाव आहे, बाकी वेगळं काही नाही. त्याचा फॉर्म्युला, जनरलाइज फॉर्म्युला आहे हा, E इज इक्वल्स टू P phi NZ divided by 60A. What is P? P for the number of pole, phi for the magnetic flux, N for the speed, Z for the conductor, 60 into A for the, what is A? Area. So here from this equation induced EMF जे काय आहे, it is directly proportional to the speed and flux. फ्रॉम दिस इक्वेशन वरून आपण काय सांगू शकतोय, जो इंड्युस्ड EMF आहे हा तुमचा डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला आहे, फ्लक्सला आणि स्पीडला. सो दिस इज अबाउट द internally induced voltage, whereas next is terminal voltage. थोडं टर्मिनल व्होल्टेज म्हणजे कोणतं आहे, द व्होल्टेज इज अक्रॉस द लोड, बरोबर आहे. तुमचा EMF इंड्यूस होईल तो वेगळा होणार आर्मेचरमध्ये, पण जो काही इंड्यूस झालेला EMF तेवढ्याच्या तेवढा तुमच्या व्होल्टेज लोडच्या साईडला नसणार. का नसेल, टर्मिनल व्होल्टेज आणि इंटरनली इंड्युस्ड EMF, इंटरनली इंड्युस्ड व्होल्टेज म्हणू किंवा EMF म्हणू, E हा जो आहे हा सेम नसेल. का नसेल, बिकॉज ऑफ ड्रॉप्स, बिकॉज ऑफ लॉसेस वी कॅन से. तर हे ड्रॉप कोणकोणते आहेत, तर पहिला ड्रॉप आहे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द आर्मेचर. जे आर्मेचर वाइंडिंग आहे त्याच्यामध्ये जे रेजिस्टन्स असतो त्यामुळे काही ड्रॉप होतो, त्यामुळे त्याला म्हणतात व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द आर्मेचर वाइंडिंग रेजिस्टन्स, दॅट इज RA. IARA हा एक ड्रॉप असेल. IARA म्हणजे काय, आर्मेचरच्या अक्रॉस, आर्मेचर वाइंडिंगमधला जो रेजिस्टन्स आहे त्यामुळे काहीतरी ड्रॉप होतो, त्या ड्रॉपला व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द आर्मेचर वाइंडिंग रेजिस्टन्स असं म्हणतात. सेकंड आहे ब्रशमध्ये, बिकॉज ऑफ ब्रश, कारण बघा हे आर्मेचर वाइंडिंग कंटिन्युअस फिरतंय आणि त्यावेळेला त्याचं कम्युटेशन होतं आहे, कम्युटेटरच्या थ्रू, ब्रशच्या थ्रू लोडला कनेक्ट केलं जातं आहे. मग ते ब्रश जे आहे त्यांचं थोडंसं फ्रिक्शन हा प्रकार होणार, त्यामुळे त्याच्यातही थोडं व्होल्टेज ड्रॉप होत असतो. सो ब्रश ड्रॉप्स, व्होल्टेज ड्रॉप इन द ब्रशेस, हा झाला सेकंड ड्रॉप. व्हॉट इज थर्ड ड्रॉप? थर्ड ड्रॉप इज नोन ॲज आर्मेचर रिॲक्शन ड्रॉप. आता हा थोडासा वेगळा आहे. तर आतापर्यंत कसं झालं तुम्हाला, सिम्पली
रेजिस्टन्समुळे होत आहे. आर्मेचर वाइंडिंगचा जो रेजिस्टन्स आहे त्याच्यामुळे ड्रॉप होते म्हटलं आपण. ब्रशेस आहे त्याच्यामुळे ड्रॉप होते असं म्हटलं. तिसरा ड्रॉप मात्र थोडासा वेगळा आहे, आर्मेचर रिॲक्शन ड्रॉप. आता हा कोणामुळे होतोय? जेव्हा तुमच्या आर्मेचर वाइंडिंगमधून करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो, जसं फॅरेडेज लॉ आपण यूज करून म्हणतोय की मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकलमध्ये होत आहे, तसंच आर्मेचर वाइंडिंगमध्ये पण मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आहे आणि ते काय करतं, डिस्टर्ब करतं. कोणाला डिस्टर्ब करतं? फील्ड वाइंडिंगचं जे फ्लक्स तयार झालं होतं त्याला डिस्टर्ब करतं. फॉर एक्झाम्पल, जर का या डायरेक्शननं माझे मॅग्नेटिक फ्लक्स इट इज प्रोड्यूस बाय द, बघा मग असे मॅग्नेटिक फ्लक्स जे आहेत, मॅग्नेटिक फ्लक्स इट इज प्रोड्यूस ॲक्च्युली कोणामुळे प्रोड्यूस होत आहेत? ॲज पर द प्रिन्सिपल ऑपरेशन इट इज प्रोड्यूस बिकॉज ऑफ फील्ड वाइंडिंग. का तर फील्ड वाइंडिंगला सप्लाय दिला, पोल मॅग्नेटाईज झाल्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाले, राईट. आणि याच्यामध्ये बरोबर आपण काय बसवलं आहे? आर्मेचर वाइंडिंग बसवलं आहे, जे की कंटिन्युअसली रोटेट होते, राईट. तर हे रोटेट झाल्यामुळं हे याला कट करून इथे EMF तर इंड्यूस होतोयच याच्यात पण त्याच्याबरोबर आणखी काहीतरी तयार होते, याचा स्वतःचा मॅग्नेटिक फ्लक्स पण तयार होते, स्वतःचं मॅग्नेटिक फ्लक्स तयार होते. जे मॅग्नेटिक फ्लक्स, आता हे जर का आर्मेचरचे फ्लक्स म्हटलं मी, दॅट आर्मेचर मॅग्नेटिक फ्लक्स इज अपोजेस और डिस्टर्ब्स टू द फील्डचे मॅग्नेटिक फ्लक्स. अपोज असल्यामुळे काय होत आहे? डिस्टर्ब होत आहेत. फील्ड वाइंडिंग जे फ्लक्स प्रोड्यूस केलेले आहेत त्यांना काय करतात? ते डिस्टर्ब करतात. सो हे जेव्हा होत असतंय, मॅग्नेटिक फ्लक्स डिस्टर्ब होत आहेत, त्यावेळेला काहीतरी ड्रॉप होतो, व्होल्टेज ड्रॉप होतो, त्याला म्हणतात आर्मेचर रिॲक्शन ड्रॉप. रिॲक्शन का नाव दिलंय? कारण आर्मेचरमध्ये EMF तयार होते, पण त्याच वेळेला काही मॅग्नेटिक फ्लक्स पण तयार होत आहेत आणि त्यामुळे त्याचं नाव दिलंय आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप बिकॉज ऑफ आर्मेचर रिॲक्शन. व्होल्टेज ड्रॉप बिकॉज ऑफ आर्मेचर रिॲक्शन. ओके. सो जनरली या केसमध्ये जनरली सिम्पली लास्टला म्हटले बघा, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द ब्रशेस इट इज व्हेरी स्मॉल कम्पेअर टू अदर ड्रॉप्स. कन्सिडर करताना इन द फॉर्म्युला फक्त VT इज इक्वल्स टू E फॉर, बोला VT म्हणजे काय? टर्मिनल व्होल्टेज. E म्हणजे काय? इंटरनली इंड्युस्ड EMF. याच्यातून मायनस काय काय करणार आपण? रेजिस्टन्स ड्रॉप मायनस करणार, ब्रशचा ड्रॉप मायनस करणार, आर्मेचर रिॲक्शन ड्रॉप मायनस करणार. पण मी काय म्हटलं, हा जो ड्रॉप आहे हा फार निग्लिजिबल असतो कम्पेअर टू बोथ ऑफ दिस. सो VT इज इक्वल्स टू E मायनस IARA आणि IA त्याचा एक वेगळं इक्वेशन